अरे वच्छी मावशी, नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही निघा, हा मी बघतो सगळं काय. हा ऐका ना साठे गुरुजी, माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हो वच्छी आत्या, तुम्ही नेहमी ना महत्वाचं काम आहे असं नुसतं म्हणता, पण काहीही काम नसतं तुमचं महत्वाचं. नाही हो, यावेळेला महत्वाचंच काम आहे. काय ना, लग्न जुळवणं म्हणजे जोखमीचं काम असतं की नाही. नीट माहिती काढावी लागते हो गुरुजी. आता कोणाची माहिती काढताय? आणि मला सांगा, ही माहिती मी तुम्हाला कशी देणार? तुम्हीच देणार आहे मला माहिती. हे बघा, माझी जानकी ताई आहे ना, ती अनेक वर्ष झाली मुंबईत राहते. पण ते माधव आणि ललित आहेत ना, ते काही काळ शिरखेडला होते. तर त्या काळाची मला काहीच माहिती नाही ना. मग असं डोळे मिटून मुलगी दिल्यासारखं होतं की नाही गुरुजी. मग मी तुम्हाला सांगतो, डोळे मिटूनच मुलगी द्या. अहो मला सांगा, कुठल्या घरात वडील आणि मुलगा यांच्यात वाद होत नाहीत? माधवरावांचेही झाले असतील तसे, पण तुम्हाला सांगतो वच्छी आत्या, बाकी माधवरावांचा रेकॉर्ड मात्र अगदी क्लिअर आहे. हा खरं सांगताय? त्या दिवशी देशपांड्यांच्या घरच्या पुढे तर वेगळाच सूर लावला होता तुम्ही. हे बघा गुरुजी, काही गडबड असेल ना तर मला सांगा. हो काय ना, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या आयुष्याचं नुकसान नको व्हायला. वच्छी आत्या, काही नुकसान होणार नाही. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो गेल्या 5 पिढ्यांपासून आम्ही जहागीरदारांचे आश्रित आहोत. अहो यजमान आहेत ते आमचे. ही सगळी जाण ठेवून त्यांनी गावच्या देवस्थानासाठी जमीन दिली आम्हाला, जमीन. बर, मला भरपूर कामं आहेत, ते आता मी निघतो. हा नमस्कार. आता कसला हा बोलतोय? याच्या थोबाडाला बसलंय सोन्याचं कुलूप. हा गेला हातातून. आता दुसरंच काहीतरी शोधावं लागेल. भारी कठीण ग बाई वच्छी तुझं आयुष्य.